रात्रीचं जेवण केलं नाही तर शरीरात नेमकं काय होतं? चांगलं होतं की धोकादायक? नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी गेल्या अनेक वर्षामध्ये खूप फॅशनमध्ये आलेली आहे. आणि ती म्हणजे रात्रीचं जेवण न करणं किंवा रात्रीचं जेवण टाळणं. विशेषतः 40 नंतर अनेक लोक असा विचार करतात की रात्रीचं जेवण करणं टाळलं की वजन कमी होईल. आपण डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेमपासून वाचू. काही सेलिब्रिटींनीसुद्धा सोशल मीडियावर हे केल्याचं सांगितलेलं आहे. पण खरंच हे आहे का? किंवा खरंच ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का? की उलट नुकसानकारक आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. तज्ज्ञांच्या मतासह आणि संशोधनाच्या आधारे आणि काही सोप्या टिप्ससह आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजकाल सोशल मीडियावर इंटरमिट फास्टिंग किंवा 1 मील अ डे यासारखे ट्रेंड खूप वेगाने पसरत आहेत. विशेषतः काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या पद्धतीचा अवलंब केल्याचा सांगितल्यामुळे अनेकांना काय वाटतं की हीच खरी आरोग्यदायी जीवनशैली आहे. लोकांच्या मनात ही धारणा तयार झालेली आहे की दिवसातून कमी वेळा खाल्लं की आपलं वजन पटकन कमी होतं आणि शरीर आपलं हलकं राहतं, असं त्यांना वाटतं. शिवाय अनेकांचा विश्वास आहे की दिवसाच्या शेवटी चयापचय मंदावतं आणि अशावेळी आपण आपल्या शरीराला तिसऱ्या जेवणाची गरज नसते. पण हा फक्त एक तर्क आहे. त्यामागे कोणताच ठोस वैज्ञानिक आधार नाही आहे. वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते प्रत्येक जेवणाचं शरीरात वेगळं महत्त्व असतं आणि त्याला टाळणं हे धोकादायक ठरू शकतं. दिवसातील शेवटचं जेवण जे आहे ते म्हणजे रात्रीचं जेवण शरीरासाठी विशेष महत्त्वाचं असतं. कारण बघा, यानंतर आपलं शरीर अनेक तास अन्नाशिवाय राहणार असतं आणि झोपेत असतानाही आपलं शरीर श्वसन, रक्ताभिसरण, पेशींची दुरुस्ती अशा मूलभूत प्रक्रिया करत असतं, ज्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. जर रात्री जेवण केलं नाही तर शरीराला ही ऊर्जा योग्य प्रमाणात मिळत नाही आणि परिणामी शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते. याचा अर्थ स्पष्ट आहे की वय काहीही असो, तुम्ही 20 वर्षांचे असाल, 40 वर्षांचे असाल किंवा मग 60 वर्षांचे असाल, तरीही रात्रीचं जेवण हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या. यानंतर बघा, फक्त रात्रीचं जेवण वेळेत आणि योग्य प्रमाणात घ्यायला हवं. उशिरा रात्री जड अन्न खाल्ल्यास समस्या होऊ शकतात. पण तुम्हाला जेवण टाळण्यानं शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होते. या दीर्घकाळ या सवयीमुळे वजन वाढणं, थकवा, चयापचय मंदावणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं सेलिब्रिटींच्या अनुभवांपेक्षा विज्ञान आणि तज्ज्ञांचा सल्ला हा महत्त्वाचा आहे आणि तो सल्ला असा आहे की रात्रीचं जेवण टाळू नका. बऱ्याच लोकांच्या मनात असा गैरसमज आहे की रात्री जेवलं तर मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्यामुळं आपलं वजन वाढतं. पण वैज्ञानिक दृष्टीने तुम्ही पाहिलं तर खरं तर उलटं घडतं. झोपताना आपलं शरीर अजिबात निष्क्रिय होत नाही. उलट त्या काळात श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची गती हे सर्व नियंत्रित करणं, पेशींची दुरुस्ती आणि हार्मोन्सचे संतुलन राखणं अशी महत्त्वाची कामं आपलं शरीर करत असतं. या सगळ्या क्रियांसाठी ऊर्जा आवश्यक असते आणि ती आपल्याला मिळते आहारातूनच. जर आपण
रात्री काहीच खाल्लं नाही तर शरीर आपोआप एनर्जी सेविंग मोडमध्ये जातं. यामुळे काय होतं, चयापचय मंद होतं, शरीर जास्त चरबी साठवू लागतं आणि वजन वाढण्याचा धोका हा अधिक होतो. त्याचबरोबर रात्री उशिरा अतोनात भूक लागते आणि लोक मग यावेळी चिप्स, बिस्किटं किंवा जंक फूड खाऊन शरीराचं अधिक नुकसान करतात. आणि मित्रांनो, संशोधनसुद्धा हेच दाखवतं. 2023मध्ये जनरल ऑफ द अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटिक्स यामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जे लोक दिवसातून फक्त एक वेळा जेवतात त्यांच्यात मृत्यूचा धोका इतरांपेक्षा जास्त आढळला. विशेषतः रात्रीचं जेवण टाळल्यानं हृदयविकार होण्याची शक्यता ही जास्त वाढते. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला रात्रीचं जेवण हे थोडं का होईना पण करायचं आहे. त्यापूर्वी 2020मधल्या एका अभ्यासातही असं स्पष्ट झालं होतं की रात्रीचं जेवण न करणाऱ्या वयस्कर लोकांमध्ये नैराश्य, चिंता आणि निद्रानाश यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या या जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजेच रात्रीचं जेवण करणं हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय हार्वर्ड विद्यापीठाने 30 वर्ष चालवलेल्या मोठ्या संशोधनानुसार 40 वयापासून योग्य आहार घेणाऱ्या लोकांचं वृद्धत्व अधिक निरोगी होतं. 1 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास करून हे दिसून आलेलं आहे की योग्य आहार घेणारे लोक जे आहेत म्हणजे 70व्या वर्षी 43 ते 84% अधिक निरोगी राहतात असं दिसून आलेलं आहे. तर शारीरिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही यावरून हे स्पष्ट होत आहे की आहार घेण्याची योग्य वेळी आणि संतुलित प्रमाण जर असेल तर हे दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळं रात्रीचं जेवण टाळणं हा कोणताही स्मार्ट पर्याय नाही, उलट ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. रात्रीचं जेवण टाळल्यानं शरीरावर अनेक नकारात्मक परिणामसुद्धा होऊ शकतात. सर्वात पहिलं ते म्हणजे रक्तातील साखरेचं अचानक चढ उतार होतात, म्हणजे साखरेच्या प्रमाणात बदल होतो. हे विशेषतः डायबिटीज असलेल्या किंवा डायबिटीजचा धोका असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं. शिवाय जेवण न केल्यानं शरीराला आवश्यक ऊर्जा ही मिळत नाही. परिणामी दिवसभर थकवा जाणवतो आणि अशक्तपणा येतो आणि मग काम करण्याची क्षमता कमी होते. आणि दीर्घकाळ जर ही सवय चालू राहिली तर शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता निर्माण होते, ज्यामुळं काय होतं, हाडं, स्नायू, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम होतो. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. झोप नीट लागत नाही, चिंता वाढते आणि तणावाची पातळीसुद्धा यामुळं उंचावते. यानंतर बघा, इतकंच नाही आहे तर या सवयींमुळं पुढील आयुष्यात तुम्हाला हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे की रात्रीचं जेवण कधीही सोडू नका, पण त्याचबरोबर ते वेळेत घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा, रात्री 7:30 वाजेपर्यंत जेवण केलं तर शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये किमान 3 तासाचं अंतर ठेवल्यानं पचन व्यवस्थित होतं आणि झोपही चांगली लागते. योग्य वेळेत जेवण केल्यानं सकाळी आपल्याला उठल्यानंतर ताजेतवाने, फ्रेश वाटतं आणि शरीर ऊर्जावान राहतं. जेवणाच्या निवडीकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आहारात बघा, प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थांचा जास्त समावेश केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ डाळी, भाज्या,
हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, ताजी फळं, रिफाईंड कार्ब्स किंवा मैद्याचे पदार्थ टाळावेत. कारण हे शरीरात पटकन साखरेत रूपांतर होतात आणि वजन तसंच डायबिटीजचा धोका वाढवतात. विशेषतः 40 नंतर स्नायूंची जी झीज असते ती वेगानं सुरू होते. त्यामुळं पुरेसं प्रोटीन घेणं हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून आपल्याला या गोष्टी लक्ष देऊन करायच्या आहेत. शरीराच्या वजनाप्रमाणे दररोज 1 किलो मागे 1 ग्रॅम प्रोटीन घेणं आदर्श मानलं जातं. म्हणजेच जर तुमचं वजन 60 किलो असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन तुम्ही रोज घ्यायला हवं. हे सगळं केल्यास रात्रीचं जेवण शरीरासाठी तुमच्या फायदेशीर ठरतं आणि दीर्घकाळ निरोगी जीवन जगता येतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम केल्याशिवाय पर्याय नाही. व्यायाम केल्याशिवाय आरोग्य टिकत नाही. त्यामुळं चालणं, योगा किंवा जिम काहीतरी नियमित व्यायाम करा. तर मित्रांनो, रात्रीचं जेवण टाळणं हे फॅशनेबल वाटत असलं तरी ते आरोग्यासाठी मात्र धोकादायक आहे. विशेषतः वयाच्या 40 नंतर जेवण न सोडता योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थ जर खाल्ले तरच आयुष्य निरोगी आणि आनंदी राहू शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.